नमस्कार मुलांना, आपण शिकत आहोत इयत्ता 9वी आणि आपला विषय आहे गणित. तर भाग 1 गणित हा जो विषय आहे आज आपण तो अभ्यासणार आहोत. तर बघा मुलांना, आपलं पहिलं जे चॅप्टर आहे ते आहे संच. पहिलं आपलं जे चॅप्टर आहे त्याचं नाव आहे संच आणि या संचामध्ये आपण काय काय शिकणार आहोत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, या संचामध्ये आपण काय अभ्यासणार आहोत, तर संच म्हणजे काय, आपण काय अभ्यासणार आहोत, संच म्हणजे काय. आणि संच आपल्याला माहिती आहे, संच म्हणजे बघा की दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी किंवा वस्तू एकत्र आल्या तर त्याला आपण काय म्हणतो, संच म्हणतो. मग त्याचे जे प्रकार आहे ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. संच म्हणजे काय, संचाचे प्रकार कसे आहेत, तसेच व्यंगचित्र, तसेच समान संच, उपसंच आणि विश्व संच, तसेच छेद व संयुग संच या शब्दांबद्दल तसेच सविस्तर आपण काय करणार आहोत, या संचांची आज आपण या पाठामध्ये माहिती घेणार आहोत. चला मग सुरुवात करूया या संचांच्या माहितीला. तर पहा मुलांना, इथे आपला हा जो चॅप्टर आहे तो इथे आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात आधी आपल्याला काय अभ्यासायचं आहे, तर आपल्याला अभ्यासायचं आहे की संच म्हणजे काय. या प्रश्नांचं उत्तर जे आहे ते आपल्याला या चित्रामार्फत इथे आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर पहा मुलांना, संच म्हणजे काय, तर नीट समजून घ्यायचं आहे संच म्हणजे काय. त्यासाठी आपण इथे काय दिलेलं आहे, विविध उदाहरणाचा इथे आपण आधार घेतलेला आहे, जेणेकरून काय होणार आहे की नेमकं संच म्हणजे काय हे आपल्याला इथे कळणार आहे. तर बघा, हा आहे फुलांचा गुच्छा. इथे एक फूल आपल्याला दिसत आहे का, तर नाही, इथे अनेक फुलं आहे आणि त्या फुलांचं काय आहे, तर इथे गुच्छा आहे. म्हणजेच इथे काय झालेलं आहे, तर हा फुलांचा काय झालेला आहे, तर एक संच झालेला आहे. एक फूल किंवा दोन फूल असे आहे का, तर नाही, अनेक फुलं एकत्र आलेले आहे. म्हणजे इथे फुलांचा संच जो आहे तो झालेला आहे. तसेच दुसऱ्या उदाहरणाद्वारे देखील आपण बघू शकतो. इथे आपल्याला एक की दिसत आहे का, एक चावी दिसत आहे का, तर नाही, इथे काय आहे, तर अनेक चाव्या आहेत. म्हणून इथे आपण काय म्हणणार आहोत याला, तर किल्ल्यांचा जुडगा असे म्हणणार आहोत. थोडक्यात इथे किल्ल्यांचा काय झालेला आहे, संच झालेला आहे. म्हणजेच इथे एक किंवा दोन अशा नाही तर दोनापेक्षा जास्त की एकत्र आलेल्या आहेत. किल्ल्या ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत, म्हणून त्यांना किल्ल्यांचा जुडगा असं म्हटलं गेलेलं आहे. आता जे आपल्याला तिसरं जे आपल्याला इथे चित्र दिसत आहे ते कशाचं आहे, तर पक्ष्यांचं आहे. बघा, पक्ष्यांचा थवा आपण असे म्हणतो. आता एक किंवा दोन पक्षी जेव्हा उडत असेल तेव्हा तिथे आपण म्हणू का की हा पक्ष्यांचा थवा चाललेला आहे, तर नाही, तिथे अनेक पक्षी जेव्हा उडत असतात तेव्हा आपण काय म्हणतो, बघा, हा पक्ष्यांचा थवा चाललेला आहे. म्हणजेच याला देखील काय आहे, आपण काय म्हणू शकतो की हा पक्ष्यांचा एक प्रकारचा संच आहे. म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त गोष्टी जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो काय होतो, त्या वस्तूंचा संच होतो. दुसरं बघा, इथे आहे वह्यांचा गठ्ठा. वह्यांचा गठ्ठा बघा, एका वहीला आपण गठ्ठा म्हणू का, नाही, तर अनेक वह्यांना आपण काय म्हणूया, गठ्ठा म्हणूया. मग हा देखील काय झालेला आहे, तर वह्यांचा एक संच झालेला आहे. नंतर बघा, संख्यांचा गट. आता 1 पासून ते 9 पर्यंत ह्या सगळ्या संख्यांचा काय झालेला आहे, गट झालेला आहे, संख्यांचा संच झालेला आहे. बघा, चित्राच्या माध्यमातून संच म्हणजे काय ही जी डेफिनेशन आहे, व्याख्या आहे, ते आपण इथे समजून घेतलेले आहे. तसेच बघा, इथे आपण लिखित स्वरूपात देखील घेतलेले आहे की वरील प्रत्येक वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. बरोबर, बघा, जसे की फुलांचा गुच्छा, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा आणि वह्यांचा गठ्ठा, संख्यांचा गट, हा वेगळा वेगळा जो शब्द आहे तो आपण यूज करत असतो. मग या सर्व उदाहरणात समूहातील घटक आपणास अचूक व नेमकेपणाने सांगता येतात. वस्तूंच्या अशा समूहांनाच आपण काय म्हणतो, संच असे म्हणतो. म्हणजेच कुठल्याही वस्तू ह्या दोनापेक्षा जास्त एकत्र आल्या तर त्यांना आपण त्या गोष्टींचा काय म्हणूया, संच असं म्हणूया. तर नक्कीच संच म्हणजे काय हे तुम्हाला कळालेलं असेल. संचची जी काही डेफिनेशन आहे ती आता आपल्याला समजलेली आहे. आता बघा, आता जे बाकीचे समूह आहेत ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, जे समूह आहे ते कसे आहेत ते देखील, त्यांचा देखील इथे आपण अभ्यास करणार आहोत. तर बघा, इथे आपल्याला 2 चित्र दिसत आहे आणि एका चित्रामध्ये बघा काही मुलं दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये देखील मुलं काय करत आहे, आपल्याला ड्रॉइंग करताना दिसत आहे. एका चित्रामध्ये मुलं खेळताना दिसत आहे. मग
गावातील आनंदी मुले, वर्गातील हुशार मुले, समूहाच्या या दोन उदाहरणामध्ये आनंदी वृत्ती व हुशारी या दोन्ही शब्दांचे अर्थ नेमकेपणाने आपल्याला सांगता येत नाही, म्हणून या समूहांना संच म्हणता येणार नाही. आता बघा, या दोन्ही गटामध्ये आपल्याला काय दिसत आहे? मुलं दिसत आहे. इकडे अभ्यासू मुलं आहेत आणि इकडे खेळणारे आनंदी असे मुलं आहेत. पण या दोघांचा अर्थ जो आहे तो आपल्याला नेमका सांगता येत नाही, म्हणून ह्या गोष्टींना काय म्हटलं जाणार नाही? तर संच असं म्हटलं जाणार नाही. आता आपण संच म्हणजे नेमकं काय ते आपण इथे पाहणार आहोत. तर बघा, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगता येतात, ज्या समूहातील घटक अचूक व नेमकेपणाने सांगितले जातात त्याला काय म्हटलं जातं? तर संच असं म्हटलं जातं. त्याच समूहांना काय म्हटलं जातं? संच असं म्हटलं जातं. तर हे झाली आपले संच, याची डेफिनेशन, याची व्याख्या जी आपल्याला आता समजलेली आहे. म्हणजेच संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारणपणे ABCZ अशा प्रकारे आपण काय करत असतो? संचाला नाव देत असतो. मग यापैकी इंग्रजी वर्णमालेतील पहिल्या लिपीतील अक्षर आपण वापरत असतो. जसे संचाचे घटक दाखवण्यासाठी ABC ह्या स्मॉल लिपीचा आपण काय करत असतो? वापर करत असतो. म्हणजेच A हा संच, A चा घटक, A हा संच, A चा जो संच आहे असे लिहितात. मग आणि A हा संच, A चा घटक नाही. मग हे दाखवण्यासाठी आपण काय करतो? तर ह्या चिन्हाला आपण काय म्हणतो की A हा कॅपिटल A चा संच आहे असं आपण म्हणतो. आणि त्यावरच आपण जर क्रॉस अशी फुली केली तर आपल्याला याचं वाचन कसं करता येईल की A हा कॅपिटल A चा संच नाही असं आपल्याला त्याचं काय करता येईल? वाचन करता येईल. तर हे संचाचं काय आहे? चिन्ह आहे, साइन आहे, जे आपल्याला आता पुढील प्रमाणे दाखवता येईल. आता पहा, इथे काही संच दिलेले आहेत, त्याची उदाहरणे दिलेली आहेत, ते आपण अभ्यासणार आहोत. की N हा आपल्याला काय दिलेला आहे? संच दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही संख्या आहेत. किती आहेत बघा? 1 2 3 ह्या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. मग हा नैसर्गिक संख्यांचा काय आहे? तर सेट आहे. मग दुसरा W मध्ये काय दिलेलं आहे बघा? तर पूर्ण संख्यांचा संच दिलेला आहे, तो आहे 0 1 2 3 हा पूर्ण संख्यांचा काय आहे? संच आहे. त्यानंतर बघा, इथे I बरोबर काय दिलेलं आहे? तर -3 -2 -1 ह्या पूर्णांक संख्यांचा संच जो आहे तो देखील दिलेला आहे. मग Q हा सर्व परिमेय संख्यांचा संच आहे. मग R हा वास्तव्य संख्यांचा काय आहे? समूह आहे असं आपल्याला इथे सांगता येणार आहे. मग संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत. तर संच लिहिण्याच्या ज्या पद्धती आहेत ती पहिली आहे यादी पद्धती. आणि यादी पद्धतीमध्ये आपण जे संचाचं लिखाण आहे ते कसं करणार आहोत? तर बघा, यादी पद्धतीमध्ये संचांचं जे लिखाण आहे ते आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. या पद्धतीत संचाचे सर्व घटक महिरपी कंसात आपण लिहितात. महिरपी कंस म्हणजे काय हे तुम्हाला माहितीच आहे. तर महिरपी जो कंस आहे त्या कंसामध्ये या संचाचे जे घटक आहेत ते लिहिले जातात. मग प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये स्वल्पविराम आपण देत असतो. जसे की 1 स्वल्पविराम 2 स्वल्पविराम 3 किंवा ABCD हे संच दाखवायचे असेल तर A स्वल्पविराम B स्वल्पविराम 3 असं आपण काय करत असतो? संच जे आहे त्याची मांडणी आपण करत असतो. मग यामध्ये घटकांचा जो क्रम आहे तो महत्त्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे हे मात्र आवश्यक असते. तर अशा प्रकारे यादी पद्धतीने जी मांडणी आहे संचाची ती आपण इथे करून घेतलेली आहे. त्याचे जे उदाहरणं आहे ते देखील आपण इथे लिहिलेले आहेत. तर बघा, आपण काय उदाहरणं घेतलेली आहेत? तर यादी पद्धतीने आपण यादी पद्धतीचे काही उदाहरण जे आहे ते आपण घेतलेले आहे. बघा, पहिलं जे आहे ते आहे 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच यादी पद्धतीने पुढील प्रमाणे आपण लिहू शकतो. बघा, आता ही यादी पद्धतीने आपण लिहिलेला आहे. ह्या कंसाला काय म्हणतात? तर महिरपी कंस असे म्हणतात. म्हणून A बरोबर 3 5 7 9 किंवा A बरोबर 7 3 5 9 महिरपी कंसामध्ये आपण लिहिलेला आहे. मग उदाहरणार्थ रिमेंबर या शब्दातील अक्षरांचा संच आपण कसा लिहिणार आहोत? तर रिमेंबर हा वर्ड आपल्याला काय करायचा आहे? अक्षरांच्या संचामध्ये लिहायचा आहे. मग आपण काय करणार आहोत तिथे? तर स्वल्पविराम देऊन प्रत्येक वर्ड जो आहे तो लिहिणार आहोत.
म्हणजे त्यांचा काय करणार आहोत तर संच करणार आहोत. म्हणून इथे आर स्वल्पविराम ई स्वल्पविराम एम स्वल्पविराम बी असं आपण घेतलेलं आहे. मग रिमेंबर या शब्दाचा आर स्वल्पविराम एम स्वल्पविराम ई ही अक्षरे एकापेक्षा अधिक वेळा आली असली तर संचात ती एकदाच आपण काय करणार आहोत तर लिहिणार आहोत. म्हणजे जर ई हा 2 वेळा आला असेल तर आपण काय करणार आहोत त्याचं लिखाण जे आहे ते एकच वेळा आपण इथे करणार आहोत. आणि आता नेक्स्ट जे आपण घेतलेलं आहे ते आहे की दुसरं जे आपण उदाहरण घेतलेलं आहे ते आहे गुणधर्म पद्धत. पहिली आपण जी पद्धत बघितलेली होती ती होती यादी पद्धत. यादी पद्धतीमध्ये महिरपी कंसामध्ये आपण ए चे बी चे घटक जे आहे संच जे आहे ते मांडले होते. आता आपण पाहणार आहोत गुणधर्म पद्धत. मग ती बघा, या पद्धतीत घटकांची यादी न करता संचांचा सर्वसाधारण घटक हा चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेष काढतात. मग उभ्या रेषेपुढे त्या चलांचा काय लिहितात तर गुणधर्म लिहितात. आणि तो कसा लिहितात हे आपण कशाद्वारे गुणधर्म पद्धतीद्वारे बघणार आहोत. तर बघा इथे आपण गुणधर्म पद्धतीद्वारे काय केलेलं आहे तर गुणधर्म पद्धतीद्वारे आपण इथे संचांचं जे लिखाण आहे ते करून घेतलेलं आहे. ए बरोबर एक्स हा एनचा संच नाही. इथे आपण काय केलेलं आहे तर ए बरोबर एक्स हा एनचा काय नाहीये तर संच नाहीये. म्हणून एक हा एक्स पेक्षा कसा आहे मोठा आहे आणि एक्स हा 10 पेक्षा कसा आहे तर 10 हे एक्स पेक्षा मोठे आहेत. याचे वाचन संच ए चे घटक एक्स असे आहेत की एक्स ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे असे आपण इथे लिहिलेले आहे. क्यू हा परिमेय संख्या, क्यू हा काय आहे परिमेय संख्या संच गुणधर्म पद्धतीने आपण पुढील प्रमाणे इथे लिहून घेतलेले आहे. म्हणजे क्यू बरोबर पी छेद क्यू हा पी क्यूचा काय आहे तर एल आयचा हा संच आहे. म्हणून क्यू बरोबर काय नाहीये तर 0 नाहीये. म्हणून याचे वाचन जे आहे पी छेद क्यू या स्वरूपाच्या अशा संख्या आहेत की पी हे कोणतेही पूर्णांक संख्या आणि क्यू हे कोणतेही शून्येतर पूर्णांक संख्या नाही. क्यू हे कोणतेही काय नाहीये तर शून्येतर संख्या नाहीये. असे जे वाचन आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे करता येणार आहे. ही गुणधर्म पद्धत आपली झालेली आहे. यादी पद्धत आपण घेतलेली आहे. आता काही नमुने घेणार आहोत आपण. उदाहरणे जे आहेत ती आपण इथे घेणार आहोत. दोन्ही संचांची जी उदाहरणे आहेत ती देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर पहा, आपण इथे यादी पद्धत आणि गुणधर्म पद्धत अशा दोन्ही पद्धती ज्या आहेत त्या आपण इथे अभ्यासलेल्या होत्या. म्हणून आता आपण इथे काय करणार आहोत ही गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत जी आहे ते आपण इथे एक्झाम्पलद्वारे इथे आपण बघणार आहोत. तर पहा, एक झाली आपली यादी पद्धत आणि दुसरी जी झालेली आहे ते आपली आहे गुणधर्म पद्धत. बघा, गुणधर्म पद्धतीमध्ये एक्स हा डिव्हिजन या शब्दातील अक्षर आहे आणि इथे ए बरोबर मग आपण महिरपी कंसामध्ये काय करायचं आहे तर डी स्वल्पविराम बी एस ओ एन हा काय आहे एचा संच आहे. म्हणजे जो परत पुन्हा शब्द आलेला आहे तो आपण काय केलेला आहे एकदाच घेतलेला आहे. मग बी हा वाय ही संख्या अशी आहे की वाय वर्ग बरोबर 9. म्हणून बी बरोबर महिरपी कंसामध्ये काय येणार आहे -3 आणि 3. तर अशा पद्धतीने आपण गुणधर्म पद्धत आणि यादी पद्धत हे अभ्यासलेली आहे. आता पुढील संच यादी पद्धतीने आपल्याला लिहायचा आहे. मग जो पहिला आपण घेतलेला आहे संच तो लिहिलेला आहे समपूर्णांक संख्यांचा जो संच आहे तो आपण घेतलेला आहे. तो आहे महिरपी कंसामध्ये 2, 4, 6, 8 आणि इतर संख्या. जे दुसरं आहे ते आपण घेतलेलं आहे की संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच, जसं की सा रे ग म प ध नी असे जे आहेत ते आपण काय घेतलेले आहेत तर जे संच आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत. स्वरांचे हे झालेले आहेत संच. मग खालील चिन्ह दिलेले विधाने आपण काय करणार आहोत तर शब्दात लिहिणार आहोत. मग पहिलं जे आहे ते आपण 4/3 हा क्यूचा संच आहे. मग 4/3 हा क्यू म्हणजे 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. मग इथे जे दुसरं एक्झाम्पल आपण घेतलं होतं ते असं आहे की दुसरं जे एक्झाम्पल आहे -2 हा एनचा घटक
एनचा घटक जो आहे तो नाही आहे. मग उत्तर -2 हा एनचा काय नाही आहे तर संच घटक नाही आहे. म्हणजेच कंसामध्ये -2 हा संच एनचा काय नाही आहे तर -2 हा संच एनचा घटक नाही आहे, असं आपण काय करू शकतो, शब्दामध्ये त्याचं वाचन करू शकतो. आता खालील संच गुणधर्म पद्धतीने आपण लिहिणार आहोत. तर गुणधर्म पद्धतीने आपण हा संच लिहिलेला आहे आणि तो आपण असा घेतलेला आहे की जो पहिला आपला एक्झाम्पल आहे ते घेतलेलं आहे सी, बरोबर. आता याचे जे संच आहे ते आहे स्माईल, म्हणजेच आपण हे गुणधर्म पद्धतीने घेतलेलं आहे. तर सी वाय हे स्माईल या शब्दातील काय आहे, अक्षर आहे. मग डी बरोबर काय येणार आहे, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे आहेत संच. मग डी बरोबर झेड हा आठवड्यातील काय आहे, दिवस आहेत. तर अशा पद्धतीने आपण जे गुणधर्म पद्धत आहे ती देखील आपण इथे अभ्यासलेली आहे. आता संचाचे जे प्रकार आहेत ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर बघा, जे संचाचे प्रकार आहेत ते आपण इथे घेणार आहोत. तर संचाचे बघा, संचाचे नाव आहे, व्याख्या आहे आणि उदाहरण आहे. तर संचाचे नाव आपण घेतलेले आहे एक घटक संच, त्याला म्हणतात सिंग्युलेशन सेट. आणि दुसरा जो आहे तो आहे व्याख्या, डेफिनेशन, ते आपण घेतलेले आहे. ज्या संचात फक्त एकच घटक असतो अशा संचास काय म्हटलं जातं तर एक घटक संच असे म्हटलं जातं. आणि उदाहरण बघा काय आहे, ए बरोबर संच 2 हा ए सममूळ संख्यांचा संच आहे. असं असे जे एक्झाम्पल आहे ते संचाचे जे प्रकार आहे ते आपण इथे अभ्यासलेले आहे. आता जे नेक्स्ट आहे संचाचे नाव, सेकंड आहे आपलं व्याख्या आणि जे थर्ड आपण घेतलेलं आहे ते आहे संचाची नाव झालेलं आहे, संचाची व्याख्या आपण घेतलेली आहे. ती व्याख्या आपण इथे केलेली आहे. आणि संचाचे नाव जे आहे ते आपण घेतलेलं आहे रिक्त संच, म्हणजेच न्यू सेट आणि एम्प्टी सेट. आणि व्याख्या जे आहे संचाची ती आपण काय केलेली आहे की ज्या संचात दिलेल्या गुणधर्माचा एकही घटक नसतो त्यास काय म्हणतात, रिक्त संच असे म्हणतात. मग हा संच महिरपी कंसामध्ये फाय या चिन्हाने दाखवतात. कशाने दाखवतात तर फाय या चिन्हाने दाखवला जातो. कुठला संच तर रिक्त संच. मग त्याचे जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की बी बरोबर एक्स ही 2 व 3 मधील नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे बी बरोबर काय आहे तर फाय हे काय आहे तर फाय या चिन्हांचा वापर आपण इथे करून दाखवलेला आहे. आणि आपलं जे नेक्स्ट प्रकार आहेत संचाचे ते देखील आपण इथे घेतलेले आहेत. तर पहा मुलांनो, ते आहे संचाचे प्रकार म्हणजे टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे जे नाव आहे ते आहे सात संच म्हणजे फायनाईट सेट. आणि त्याची व्याख्या जी आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे की जो संच रिक्त आहे किंवा ज्या संचातील घटकांची संख्या मर्यादित असते व मोजता येते त्याला काय म्हणतात, सात संच असे म्हणतात. उदाहरण काय घेतलेलं आहे, सी बरोबर पी ही 1 ते 22 मधील 4 ने विभाज्य संख्या आहे. म्हणून सी बरोबर काय येणार आहे तर महिरपी कंसामध्ये येणार आहे 4, 4, 1. आणि दुसरे आहे 8, 12, 16 आणि 20. हे आपण काय घेतलेलं आहे तर उदाहरण जे आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. आणि दुसरं जे उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की अनंत संच. संचाच्या प्रकारापैकी हा एक प्रकार आहे, तो आहे अनंत संच. आणि त्याची जी व्याख्या आहे ते आपण इथे करून घेतलेली आहे की ज्या संचातील घटकांची संख्या अमर्याद असते व मोजता येत नाही त्याला काय म्हणतात, अनंत संच म्हणतात. ज्या संचातील संख्या मोजताच येत नाही किंवा जास्त असते त्याला काय म्हणतात, अनंत संच असे म्हणतात. मग त्याचं उदाहरण आपण इथे घेतलेलं आहे ते आहे n बरोबर 1, 2, 3 अशा खूप काय आहेत अनंत संख्या आहेत ज्या मोजता येत नाही त्यालाच काय म्हटलं जातं, अनंत संच असे म्हटलं जातं. मग अशा प्रकारे संचाचे जे प्रकार आहेत ते आपण इथे अभ्यासलेले आहेत. आता आपण पाहणार आहोत त्याचे काही एक्झाम्पल म्हणजेच काही उदाहरणं जे आहेत ते देखील आपण इथे घेणार आहोत. पुढील संच यादी पद्धतीने लिहून 7 संच व अनंत संच असे वर्गीकरण आपल्याला काय करायचं आहे, इथे करून घ्यायचं आहे. 7 संच व अनंत संच यांचं वर्गीकरण आपण इथे केलेलं आहे. तर बघा एक्झाम्पल 1 आहे ए बरोबर एक्स. एक्स हा जो संच आहे तो एनचा काय आहे घटक आहे. एक्स ही विषम संख्या
आहे. मग उकल आपण कशी केलेली आहे तर ए बरोबर 1, 3, 5, 7 ह्या काय आहेत तर अनंत अशा संख्या आहेत. आणि दुसरं आपण उदाहरण घेतलेलं आहे बी बरोबर x संच हा n चा घटक आहे म्हणून 3x वजा 1 बरोबर काय येणार आहे 0. मग 3x वजा 1 बरोबर 0 म्हणून इथे 3x बरोबर 1 आणि x बरोबर 1/3. तर बघा पण 1/3 बरोबर हा जो संच आहे तो n चा घटक नाही आहे म्हणून b बरोबर आपण काय दाखवलेलं आहे फायचं चिन्ह दाखवलेलं आहे म्हणून b हा 7 संच आहे. b हा कसा आहे तर b हा 7 संच आहे हे आपण या उदाहरणाद्वारे दाखवलेलं आहे. तसेच बघा आणखी काही जे तिसरं उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की c बरोबर x हा n चा काय नाहीये घटक नाहीये. x संच हा n चा घटक नाहीये आणि x ही 7 ने विभाज्य संख्या आहे म्हणून उकल c बरोबर आपण काय केलेलं आहे 7, 14, 21 अशा काय आहेत अनंत अशा संख्या आहेत. जर आपण याच्या पुढे संख्या लिहत गेलो तर ह्या सगळ्या संख्या कशा आहेत अनंत आहेत. मग जे चौथं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे घेतलेलं आहे की e बरोबर x हा काय आहे आयचा e हा जो तसंच x हा जो संच आहे तो आयचा काय आहे तर घटक आहे म्हणून x वर्ग बरोबर काय आहे तर 100. मग उकल आपण कशी केलेली आहे e बरोबर वजा 10 म्हणून हा 7 संच आहे. हा कुठला संच आहे तर 7 संच आहे. आणि आपल्याला आता काय लक्षात ठेवायचं आहे की संख्याचे n w i q r हे सगळे संच काय आहेत तर अनंत संच आहेत हे आपण इथे शिकलेलो आहोत. तर बघा समान संच जे आहेत ते आता आपण इथे अभ्यासणार आहोत. समान संच बघा काय आहेत संच ए मधील प्रत्येक घटक संच बी मध्ये आणि बी संचातील प्रत्येक घटक हा संच ए मध्ये असेल तर ते संच कसे असतात समान असतात. मग ए आणि बी हे समान संच आहेत हे चिन्हात आपण कसे लिहितो ए बरोबर बी असे आपण लिहितो. उदाहरणार्थ आपण इथे घेतलेलं आहे काय उदाहरण आहे पहा तर ए बरोबर x हे लिसन या शब्दातील अक्षर आहे म्हणजेच ए बरोबर L स्वल्पविराम I S T E N हे सगळे काय आहेत तर संच आहे. मग B बरोबर Y हे सायलेंट या शब्दातील अक्षर आहे. मग ते आपण कसे लिहिणार आहोत बघा तर B बरोबर S I L E N T असे आपण घेणार आहोत. मग अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर A आणि B यातील घटकांचा जो वेगळे क्रम आहे तो वेगवेगळा आहे हे आपण दाखवलेलं आहे पण घटक तसेच आहेत म्हणून A व B हे संच समान आहेत म्हणजेच आपण ते कसं लिहिणार आहोत तर A बरोबर B अशा पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. पण त्याच्यावरती उदाहरण घेतलं होतं A व B समान आहेत का ते आपल्याला सकारण लिहायचं आहे म्हणून A बरोबर सम असलेल्या मूळ संख्या B बरोबर x हा 7 चा काय आहे संच आहे वजा 1 बरोबर काय आलेला आहे 13 आलेला आहे. उकल आपण कशी केलेली आहे ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या म्हणून ए बरोबर महिरपी कंसामध्ये 2 आणि बी बरोबर x हा 7 चा काय आहे संच आहे म्हणून x 7x वजा 1 बरोबर 13. बी बरोबर किती आलेला आहे तर 2. मग संच ए बरोबर संच बी.